माय फ्रेंड पेंग्विन सिनेमा बघितला आहे? ज्यांनी बघितला आहे त्यांना तो नक्की आवडलेला असणार आहे आणि ज्यांनी नाही बघितला त्यांनी आपल्या मुलांबरोबर हा सिनेमा नक्की नक्की बघा. हा सिनेमा सगळ्यांना खूप आवडेल असा आहे. मला तर माझ्या लहानपणच्या पंचतंत्र इसापनीतीतल्या प्राण्यांच्या गोष्टी आठवल्या आणि त्याच्यातनं आपण कसं मुलांना खाली असायचं की ह्या गोष्टीतनं आपण काय शिकलो, तसंच ह्या सिनेमामधनं भरपूर काही शिकण्यासारखं आहे. हा सत्यकथेवर आधारित सिनेमा आहे. हा सिनेमातला पेंग्विन हा खरा आहे. 2011 साली एक पेंग्विन ब्राझीलच्या एका किनाऱ्यावर येऊन पोचतो आणि तो खूप तेलाने भरलेला आजारी असा पेंग्विन असतो. तो ब्राझीलच्या किनाऱ्यावरच्या एका कोळ्याला दिसतो. तो कोळी त्या पेंग्विनला आपल्या घरी घेऊन येतो. त्याचं सगळं तेलाने भरलेलं अंग स्वच्छ करून त्याची सेवा करतो आणि त्यांच्यात नंतर कशी मैत्री फुलते. त्याच्या बायकोची पण त्याच्या पेंग्विनची मैत्री होते. सगळं गाव त्या मैत्रीत सामील होतं. सगळ्या गावाचा तो पेंग्विन लाडका पेंग्विन होतो आणि त्याच्यानंतर बरा झाल्यावर तो त्याच्या घरी परत जातो. पण आश्चर्य म्हणजे तो दरवर्षी ठराविक काळ 5,000 मैलाचा प्रवास करून पॅटागोनिया ते ब्राझील बरोबर त्या कोळ्याच्या घरी परत येतो त्याला भेटायला. वर्षातला ठराविक काळ त्या कोळ्याच्या घरी तो घालवतो. आता ह्या गोष्टीला थोडी दुःखाची किनार आहे की त्याचा मुलगा समुद्रात बुडून जातो त्या कोळ्याचा आणि त्याच्यानंतर हा त्याला पेंग्विन भेटतो आणि मग त्या दोघा नवरा बायकोंच्या दुःखी आयुष्यात कसा तो आनंद, मैत्री, पुन्हा ते हसरे क्षण घेऊन येतो. हे अतिशय पाहण्यासारखा सिनेमा आहे हा. त्याच्यातले वेगवेगळे सीन्स, इमोशन्स, त्यांची ॲक्टिंग, शिवाय असं मी ऐकलं आहे की ह्या सिनेमातल्या बऱ्याचशा सीन्समध्ये खरा पेंग्विन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बघताना खरंच ते खूप असं खरं आणि जवळचं वाटतं. नक्की हा सिनेमा जाऊन बघा आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांनी खाली कमेंट करा की तुम्हाला कसा सिनेमा वाटला. ज्यांनी नाही पाहिला त्यांनी पाहिल्यानंतर जरूर कमेंट करा आणि मला सांगा की तुम्हाला हा सिनेमा आवडला का. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एखाद्या अशाच मुलांसाठीच्या सिनेमाचं परीक्षण घेऊन मी नक्की येते. तोपर्यंत सिनेमा पाहून ठेवा.